तव दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. मागील 3 महिन्यांपासून आपण समर्थ रामदासांच्या प्रस्थानत्रयी, मानाचे श्लोक, ग्रंथराज दासबोध आणि आत्माराम, त्यापैकी सध्या आपण संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजवरून समर्थ रामदासांच्या ग्रंथराज दासबोध यातल्या समासांचं निरूपण करतो आहोत, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आदरणीय प्रवीणजी शास्त्री त्यांच्या सूचनेप्रमाणे आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठावरून आपण समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करण्याचा, चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण पाहिलं काल 17व्या दशकातील 8वा समास आपण काल पूर्ण केला. तत्व निरूपण असा समास आपण 2 दिवसामध्ये पाहिला आणि समर्थांनी जसं भक्त निरूपण 12व्या समासातील 12व्या दशकातील 3ऱ्या समासातील 5वी ओवी, त्यामध्ये समर्थ रामदास असं म्हणतात, आधी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्त तो कोण, पंचीकरण महावाक्य विवरण केलेची करावे. हे एकदा करून नाही चालत. समर्थ जसं बाकीच्या
समासांमध्ये म्हणतात की सेविलेची अन्न सेवावे, घेतलेची जीवन घ्यावे, तसं केलेची करावे विवरण पुन्हा पुन्हा. आपण हा पंचीकरणाचा जो विषय आहे तो काल आपण तत्व निरूपण दशक 17वा समास 8वा पाहिला. त्याला जोडून समर्थ रामदासांनी पुढचा समास आपल्याला सांगितलेला आहे आणि तोही तत्वांचा निराश किंवा तत्वांचा झाडा करण्याचं कसब किंवा ते कौशल्य सांगणार आहे, जेणेकरून मला माझं निज स्वरूप काय, माझं स्वस्वरूप काय. काल आपण तो दृष्टांतही पाहिला. जे परक्याचं आहे त्याच्यावर आपला अधिकार सांगणं हे योग्य नाहीये. बरं, तो टिकतही नाही तसा सांगितलेला अधिकार. म्हणून पंचमहाभूतांचं असलेलं हे घर या आत्म्याने घेतलंय आणि काही साधना करून मी परब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून घेईन, काही भजन पूजन अर्चन श्रवण बंधन असं मी काही करीन आणि माझं खरं स्वरूप मी जाणून घेईन. त्यासाठी मला एक साधन द्या, हे तुमचं घर द्या की ज्यामध्ये मी राहीन असं आत्मतत्व म्हणतं. आणि या पंचभौतिक देह, मग त्यामध्ये विषय पंचकाले, स्थूल देह, सूक्ष्म देह, या सगळ्यांचा गोतावळा आपण काल पाहिला. असाच विषय समर्थ एका वेगळ्या शब्दांमध्ये तनुचतुष्टय निरूपण दशक 17वा समास 9वा या समासामध्ये आपल्याला समजावून सांगतायत. लागोपाठ 2 समास समर्थांनी यासाठी वेचले. त्याचं कारण हेच आहे की ते विषय पक्का रुजावा, आपल्या अंतःकरणात दृढपणे बसावा. या समासामध्ये तनुचतुष्टय निरूपण या समासामध्ये समर्थांनी हाच तत्व निराश तत्व झाडा जरा वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. यातल्या पहिल्या 6 ओव्यांमध्ये देहातील 32 तत्वांची यादी समर्थ देतात. त्यामध्ये 4 देह आहेत, 4 अवस्था आहेत, 4 अभिमान आहेत, 4 स्थानं आहेत, 4 भोग आहेत, 4 मात्रा आहेत आणि 4 शक्ती आहेत. असे हे 8 गुणवले प्रत्येकाचे 4-4, 8 चोक 32 असा ही 32 तत्व पिंडाची, त्यानंतर स्थूल आणि सूक्ष्म देहाची एकूण 50 तत्व अशी 82 तत्वांचा निराश करून आत्मानात्म विवेक साधावा असं समर्थांनी ओवी क्रमांक 8 ते 11 या 3 ओव्यांमध्ये आपल्याला सांगितलंय. आपण हे सगळं पाहिल्यानंतर तत्व निरूपण आणि तनुचतुष्टय निरूपण आपल्या एक पक्क लक्षात येतं की मी ज्याला माझा देह किंवा मी आहे असं म्हणत होतो, हे सगळे स्पेअर पार्ट्स आहेत. आणि स्पेअर पार्ट्स म्हणजे मशीन नव्हे, किंवा बोल्ट म्हणजे ती मशीन नव्हे, हँडल म्हणजे मोटरसायकल नव्हे, चाक म्हणजे मोटरसायकल नव्हे. तसं आपल्या लक्षात येतं की मी म्हणजे जो समजून घ्यायला पाहिजे, किंवा मी आत्तापर्यंत ज्यांना मी माझं मानत होतो ते माझे नाही आहेत. पूर्ण दासबोध ग्रंथामध्ये आपल्याला अनेक वेळा आप्त स्वकीय नातेवाईक यांना सोडा असं समर्थ सांगतात. पण जेव्हा आपल्या शरीराचे भाग हे आपले नाहीये आणि त्यामध्ये लिप्त होऊ नका असं जेव्हा समर्थ सांगतात, तेव्हा आपल्याला खरोखर ते पचायला अवघड आहे.
कारण जन्म झाल्यापासून त्यात आपण लिप्त झालेलो असतो. काही दिवस मित्र असतात, त्यानंतर आयुष्यात पत्नी येते, आई वडील असतात, पण हे सगळे शेवटच्या श्वासापर्यंत राहत नाहीत. ज्याचा जेवढा संगती असेल आपली तिथपर्यंत राहतात. आपल्या नंतर आलेली मुलं सुद्धा ती तरी आपल्याकडे कुठे असतात. काही वेळा ती सुद्धा आपल्या अगोदर निजजामी जातात. म्हणजे ज्याला जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत हे नातेवाईक तर सगळे संपले, पण ही जी तत्व आहेत, ही तत्व माझ्या जन्मापासून ही माझी आहेत असं मी समजत असतो, पण ती सुद्धा असं लक्षात येतं की आपली नाही आहेत. आणि हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा समर्थ म्हणतात की याला तत्वझाडा म्हणतात. आणि आता खरं स्वरूप माझं काय आहे तिकडे आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. ही जी सगळी 82 तत्व आहेत, पिंडाची 32, स्थूल देहाची 25, सूक्ष्म देहाची 25, अशी 25 अधिक 25 अधिक 32 ही 82 तत्व एकूण आहेत. आता समर्थांनी जी सांगितली ही अशी 82 तत्व सांगितली आणि त्यामध्ये पुन्हा 2 तत्व समर्थांनी मिसळली. ती म्हणजे देहाचं अज्ञान आणि महाकारण देहाचं ज्ञान. अशी एकूण 84 तत्व समर्थांनी दासबोधामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. मी जे तुम्हाला म्हणालो की ब्रह्मनिष्ठ श्री रामगुरु यांनी जो ग्रंथ लिहिला तो मूळ गुजराती, त्याचं रूपांतर झालं. आदरणीय श्री विष्णू नेने यांनी त्याचं मराठी रूपांतरण केलं. आणि ते जे पुस्तक आहे 100-125 पानांचं पुस्तक, त्यामध्येही जरा वेगळ्या पद्धतीनं हा विषय समजावून सांगितलेला आहे. आणि त्यामध्ये स्थूल देहाची 33, सूक्ष्म देहाची 33, कारण देहाची 8 आणि महाकारण देहाची 8 अशी पुन्हा टोटल जी आहे एकूण संख्या ही 82 तत्वांचीच होते. आणि शेवटी काय, कुठूनही जा, परंतु त्या सगळ्याचा उद्देश जो आहे तो या तत्वांचं निरसन करणं आणि आपलं खरं स्वरूप काय आहे त्याकडे आपलं लक्ष जाणं, हे सगळ्या संत महंतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. आपण या समासातल्या ओव्या पाहूया आणि त्याच्यासोबतच काही गोष्टींचं विवरण आपण करून पाहू. हे दोन्ही समास तसे एवढे सोपे नाही आहेत आणि हे दोन्ही समास समजावून सांगण्यासाठी, त्यावर निरूपण करण्यासाठी मला याची जाणीव आहे की त्याला अधिकारी ज्ञानी माणूस पाहिजे. पण हे सगळं विवेचन करत असताना, दासबोधाचा अभ्यास करत असताना हे 2 समास मला एकदा असं वाटलं की आपण हे 2 समास सोडून द्यावे आणि पुढे जावं. पण मग सेवेमध्ये खंड पडल्यासारखं होईल, नंबर 1. नंबर 2, त्या निमित्ताने आपला अभ्यास होईल. म्हणजे मी काही असा क्लेम करत नाहीये किंवा मी काही असं म्हणणं मांडत नाहीये की मी जे सांगतो ते अत्यंत योग्य आहे आणि तेच बरोबर आहे किंवा मला ते सगळं समजलंय. मी सांगतो म्हणजे ग्रंथातलं जे आहे तेच मी सांगणार आहे, माझ्या मनाचं तर काहीच नाहीये. तर तो एक प्रयत्न म्हणून आपण हा व्याप केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या निमित्ताने अभ्यासही होतो ना, नाही अशातला भाग नाही. म्हणजे अगदी गंतव्य स्थानाला जरी नसलं तरी पण आपण आपल्या मूळ स्थानावरून पुढे तरी निघालेलो असतो आणि आपण योग्य मार्गावर आहोत, हेही काही समाधान कमी नाही आहे. त्यामुळे हा मी प्रयत्न केलेला आहे आणि मला याची जाणीव आहे की यातल्या बऱ्याचशा त्रुटी किंवा समजून न सांगता येण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि त्या मला जमल्यात असं माझं समाधान नाही आहे. त्यामुळे तुम्हालाही त्यातून फार समाधान मिळेल अशी काही
शक्यता नाही, परंतु मी जसं म्हणालो तसं आपण अभ्यासाचा एक प्रयत्न केला आणि जे होमवर्क समर्थांनी दिलेलं आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये शाळा कॉलेज बंद आहेत, पण घरी बसून जे होमवर्क आपलं चालू आहे तो आपण सोडलेलं नाही आणि कुठेही खंड पडू दिला नाही किंवा काही धडे सोडून दिलेत, काही पाठ सोडून दिलेत आणि उडी मारून पुढे गेलोय असा खट्याळपणा सुद्धा आपण केलेला नाहीये. सगळ्या ओव्यांचं निरूपण आपण काही जो मी तक्ता केलेला आहे त्यामध्ये येईल. सगळ्याच ओवीवर त्याचा अर्थ लागेल असंही नाही, परंतु जेव्हा आपण या गोष्टी घेऊ तेव्हा तक्त्यातून आपण जेव्हा त्याचा विचार करू तर आपल्या सगळ्या लक्षात येतील. जास्तीत जास्त ते सोपं करून सांगण्याचा, त्याला दृष्टांत देण्याचा माझा प्रयत्न आहे. बघूया कितपत साध्य होतोय ते. दशक 17 समास 9 तनु चतुष्टय निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जाण. जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण तुर्या जाणावी. श्रीराम. पहिल्या चरणामध्ये या ओवीच्या 4 देह सांगितले. तिसऱ्या चरणामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या अवस्था सांगितल्या. विश्व, तेजस, प्राज्ञ, प्रत्यगात्मा हे अभिमान. अभिमानाचे हे 4 प्रकार सांगितले. विश्व, तेजस, प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा. नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान, मूर्धनी ते. श्रीराम. ही 4 ठिकाणं आहेत. एक नेत्र, दुसरा आहे कंठ, तिसरा आहे हृदय आणि चौथा आहे मूर्धनी म्हणजे टाळू. स्थूल भोग, प्रविक्त भोग, आनंद भोग, आनंदावभास भोग ऐसे हे चत्वार भोग चौदेहांचे. श्रीराम. हे 4 प्रकारचे भोग आहेत. अकार, उकार, मकार, अर्धमात्रा तो ईश्वर. ऐसा माझा, ऐसा मात्रा चत्वार चौदेहांच्या. श्रीराम. या 4 देहांच्या स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण या मात्रा आहेत. अकार, उकार, मकार, अर्धमात्रा आणि ईश्वर. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, शुद्ध सत्वगुण ऐसे हे चत्वार गुण चौदेहांचे. श्रीराम. या 4 देहांचे गुण आपल्याला सांगितले. तमोगुण आहे, रजोगुण आहे, सत्वगुण आहे आणि शुद्ध सत्वगुण आहे. क्रियाशक्ती, द्रव्याशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती ऐशा चत्वार शक्ती चौदेहांच्या. श्रीराम. या 4 शक्ती 4 देहांच्या आहेत. क्रियाशक्ती, द्रव्याशक्ती, इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती. ऐसी हे 32 तत्वे, दोहींची 50 तत्वे, अवघे मिळून 82 तत्वे, अज्ञान आणि ज्ञान. श्रीराम. म्हणजे समर्थ म्हणतात 7व्या ओवीमध्ये अशी ही 8 ह्याची 4 मिळून 32 तत्व झाली. दोहींची 50 तत्वे म्हणजे स्थूल देहाची 25, सूक्ष्म देहाची 25 तत्व, अवघी मिळून 82 तत्व झाली. त्यामध्ये देहाचं अज्ञान आणि महाकारण देहाचं ज्ञान असे 84 तत्व झाली. ऐसी हे तत्वे जाणावी, जाणोन माईक ओळखावी, आपण साक्षी निरसावी, येणे रीती. श्रीराम. समर्थ म्हणतात की अशी ही 84 जी तत्व आहे ही आपल्या समोर साक्षी भावनेनं आपण तिला जाणायचं आहे. आणि हे जाणल्यानंतर हे सगळे माईक आहेत, हे सगळे मिथ्या आहेत आणि ही जी मी म्हणत होतो माझी ती माझी नाहीयेत आणि मी पण त्यांचं नाहीये. मी स्वयंभू आहे, मी स्वतंत्र आहे. काल आपण पाहिलं स्वातंत्र्य दिन झाला. सगळ्यांना स्वातंत्र्य आवश्यक आहे का नाही? या समाजाला, देशाला सगळ्यांना वाटतं की आपण स्वतंत्र असलं पाहिजे. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी हजारो नव्हे लाखो लोकांनी बलिदान केलं.
अनेक स्वातंत्र्यवीरांनी अनवणित अत्याचार, हाल, अपेष्टा भोगल्या. आपलं सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं, पण स्वातंत्र्याचा ध्यास सोडला नाही. जसा समाजाला, राष्ट्राला, देशाला स्वातंत्र्याचा ध्यास असतो, तसंच संत, साधू, महानुभाव यांना ध्यास आहे आत्म्याचं स्वातंत्र्य पण मिळालं पाहिजे. आणि म्हणून समर्थ रामदासांनी हा तनुचतुष्टय निरूपण किंवा तत्व निरूपण दशक 17 समास 8, दशक 17 समास 9 असे 2 समास लागोपाठ आपल्याला विवरण करून सांगितले. आता या ठिकाणी पुढे समर्थ असं म्हणतात, साक्षी म्हणजे ज्ञान, ज्ञाने ओळखावे अज्ञान, ज्ञानाज्ञानाचे निरशण, देहा सरिसे श्रीराम. ब्रह्मांडी देह कल्पिले, विराट हिरण्यगर्भ बोलिले, ते हे विवेके निर्शले, आत्मज्ञाने श्रीराम. आत्मज्ञानाच्या आधारावर आपल्याला या सगळ्या तत्वांचा, विवेकाच्या आधारावर या सगळ्या तत्वांचा निराश करता येतो. ही तत्व किती माईक आहेत हे सगळं आपल्या लक्षात येतं. आत्तापर्यंत जे काही आपण ओवीतून वाचलं, श्रवण केलं, तर ते असं आहे की समर्थ म्हणतात 4 प्रकारचे देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. त्यानंतर 4 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या. 4 अभिमान आहेत, विश्व, तेजस, प्राज्ञ, प्रतिगात्मा. 4 स्थानं आहेत, नेत्र, कंठ, हृदय आणि मूर्धन किंवा टाळू. 4 भोग आहेत, स्थूल भोग, प्रविविक्त भोग, आनंद भोग, आनंदावभास भोग. 4 मात्रा आहेत, अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा. 4 गुण आहेत, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, शुद्ध सत्वगुण. आणि 4 शक्ती आहेत, त्या आहेत क्रिया, द्रव्य, इच्छा आणि ज्ञानशक्ती. सज्जना हो, आपण जेव्हा हा प्रत्येकाची एक काय म्हणू त्याला रचना लावताना आपल्या असं लक्षात येईल की पहिला आपण देह घेऊ, स्थूल देह. या स्थूल देह म्हणजे सगळं स्थूल आहे, दृश्य विश्व आहे. जे जे या इंद्रिय चक्षूंना दिसतं, जे जे या नेत्रांना दिसतं, ते सगळं स्थूल आहे. मग त्यामध्ये माझा देह स्थूल आहे. माझ्या अवतीभोवती ज्या काही व्यक्ती आहेत, वस्तू आहेत, निसर्ग आहे, विश्व आहे, ब्रह्मांड आहे, हे सगळं स्थूळामध्ये येतं. आता ह्याची अवस्था आहे जागृती. हे स्थूळ आहे हे केव्हा समजतं? आत्ता आपण जागे आहोत तेव्हा हे समजतं. ही जागृती अवस्थेमध्ये स्थूळ देह समजतो किंवा स्थूलत्व जे आहे हे जागृतीमध्ये आपल्या लक्षात येतं. जीव जागा असताना इंद्रियांपासून विषयांचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत. या 5 विषयांचं जे ज्ञान जागृतीमध्ये होत आहे, म्हणजे देह कुठला आहे? स्थूल देह, हा पंचभूतात्मक देह. जागृती म्हणजे दिवसा, की जेव्हा मी जागा आहे तेव्हा. आणि हे जे 5 विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, यांचं ज्ञान मला होत आहे. आणि याचा जो अभिमान आहे तर तो आहे विश्व. विश्व म्हणजे दृश्य विश्व. जागेपणी हा देह मी आहे असा जो अभिमान असतो, किंवा मी करता आहे, मी भोगता आहे, मला जेवण करायचंय, मी आत्ता जेवण केलंय, मला दुपारी 2 वाजता दासबोधावर चिंतन करायचंय, मी चिंतन केलेलं आहे, 92 भाग झालेले आहेत, हा सगळा अभिमान तो स्थूल देहात होतो, जागृती अवस्थेत होतो. आणि हा अभिमान आहे. स्थान कुठे?
या सगळ्याचं स्थान जे आहे स्थूल देहामध्ये नेत्र आहे. कारण या नेत्राने जेव्हा पाहतो, जाणतो, या स्थूल देहाचा अभिमान किंवा ती जी जागृती अवस्था आहे, हे सगळं या विश्वाचं स्थान म्हणून नेत्र आहे. आणि म्हणून आम्ही सूर्याला विश्वचक्षु असं नाव दिलेलं आहे. विश्वाचा डोळा. तसा हा देहाचा डोळा आहे, स्थूल देहाचा डोळा आहे, की ज्यामध्ये जागृती आहे, त्याला दिसतं विश्व आहे, आणि मी करतो आहे, मी केलेलं आहे, हा अभिमान आहे. भोग कुठला आहे यामध्ये? भोगाचे 4 प्रकार आहेत. त्यातला या स्थूल देहामध्ये स्थूल भोग असं सांगितलंय. स्थूल भोग म्हणजे सुख दुःखादी भोग. मला काही आनंद होतो, मला काही आजार झाला म्हणजे दुःख होतं, मार लागला म्हणजे ताप होतो, व्याधी होतात. त्यातून जे सुख दुःख मला मिळतं, माझ्या मनासारखं जेव्हा होतं, मला जेव्हा आनंद प्राप्त होतो, तेव्हा त्याला जो सुख दुःखादी भोग म्हणतात, तर तो आहे स्थूल भोग. ह्याची मात्रा आकार आहे. आकार म्हणजे आपल्याला माहिती आहे अ, उ, म आणि ईश्वर, जो जो बिंदू आहे, बिंदू स्वरूप हे माझं निज स्वरूप आहे. तर अ हा जो आहे सगळ्यात अगोदर, आणि तो आहे जड पंचभूते म्हणजे आकार. कारण ह्या सगळ्या निर्माणाच्या सुरुवातीला परब्रह्म एकटं एक असतची असे असं होतं, आणि त्याच्या स्फुरणावर पहिल्यांदा आकाश, त्यामध्ये वायू, त्यातून अग्नी, त्यातून आप, आणि त्यानंतर पृथ्वी, असं ही जी जड पंच महाभूत तयार झाली, तर ते म्हणजे आकार, ओंकारामधला आकार आहे. आपल्याला माहिती आहे की पंचमहाभूतांचं जन्मस्थान, निर्मिती स्थान हे तमोगुण आहे. त्यामुळे इथला जर गुण कुठला असेल तर तो तमोगुण आहे स्वाभाविकपणे. इथली शक्ती कुठली आहे? शक्ती 4 प्रकारच्या आहेत: कर्म, द्रव्य, इच्छा आणि ज्ञान. यामध्ये क्रिया ही शक्ती आहे, क्रियाशक्ती. कर्म करत राहणे. आता आपण सगळी कर्मच करतो आहोत, कर्म टाळू नाही शकत आपण, आपल्याला ती करावंच लागतं. त्यामुळे यातली जी शक्ती आहे ती आहे क्रियाशक्ती. कारण आपण कर्म अव्याहतपणे करत राहतो. मग त्याचं फळ घ्यायचं नाही घ्यायचं तो भाग दुसरा आहे, परंतु कर्म आपल्याला चुकत नाही, ते करावंच लागतं. मग आपल्या लक्षात असं आलं असेल की हा जो स्थूल देह आहे, या देहाला जागृती ही अवस्था आहे, कारण ते सगळं जागेपणी असतं. विश्व हा अभिमान आहे, कारण हे सगळं जे प्रकट होतं ते त्या विश्वामध्ये, दृश्य विश्वामध्ये प्रकट होतं. याचं स्थान जे आहे तर ते नेत्र आहे. डोळ्यातून आपल्याला ते सगळं दिसतं, जाणल्या जातं. याचा जो भोग आहे तो सुख दुःखांचा भोग आहे. सुख दुःख ही स्थूल आहे, म्हणून तो भोग जो आहे तो सुख दुःखांचा आहे. पंचमहाभूतांच्या या रचनेमध्ये आकार सगळ्यात सुरुवातीला, ओंकाराचा सुरुवात जी आहे, पहिला टप्पा तो आकाराचा, तो जड पंचमहाभूते. तमोगुणापासून ही झालेली असल्यामुळे गुण जो आहे तो तमोगुण आहे, आणि सारखं कर्म करत असल्यामुळे शक्ती जी आहे तर ही क्रियाशक्ती आहे. सज्जनो, हा आपण पाहिला स्थूल देह. याच्या नंतरचा म्हणजे समर्थांनी ज्या पहिल्या 10 ओव्यांमध्ये जे सांगितलेले त्याच्यावर मी हे विवेचन केलंय. त्याला थोडं जरा अजून काही जोडून ते आपल्याला समजेल या पद्धतीने सांगण्याचा तो प्रयत्न मी केलेला आहे. दुसरा जो देह आहे तो आहे सूक्ष्म देह. आपल्याला माहिती आहे की स्थूल देह आहे आणि सूक्ष्म देह आहे. हा सूक्ष्म देह आपल्या वासना घेऊन निघतो. तो वायू स्वरूप आहे, जाणीव रूप आहे आणि वासनामय आहे. तो स्थूल नाहीये, तो सूक्ष्म आहे. पण स्थूल देहाच्या रूपाने, माध्यमातून हा सूक्ष्म देह कार्यरत आहे. म्हणून सूक्ष्म देहाला सुद्धा भोग, शक्ती हे सगळं आलेलं आहे. मला एका अभ्यासार्थीने प्रश्न विचारला होता
की मला मान्य आहे की स्थूल देह आहे म्हणून त्याला जागृती तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे डोळा आहे, त्याला सुख दुःख आहेत, पंचमहाभूतांपासून तो बनलेला आहे म्हणून त्याला ओंकारातला आकार आहे, तो तमोगुणापासून तयार झालेला आहे म्हणून तमोगुणी आहे, आणि तो कर्म करत राहतो म्हणून त्याची शक्ती ही क्रिया आहे. अजून पंचीकरणामध्ये त्याला वाणी जोडलेली आहे, वैखरी वाणी ही स्थूल देहाला आहे. असा ते पंचीकरणाचा जो विषय आहे त्यामध्ये वाणी तिथं त्या दुसऱ्या ग्रंथामध्ये जोडलेली आहे. प्रश्न अभ्यासार्थीचा असा होता की सूक्ष्म देहाला तर देह नाहीये, स्थूल नाही तो, मग हे नेत्र, मग त्याला एखादं स्थान, त्याची अवस्था, त्याची क्रिया, त्याची शक्ती हे कुठून आलं? पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की स्थूल देहाचं चलन वलन जे आहे हे सूक्ष्म देहावर अवलंबून आहे. म्हणून त्या स्थूल देहाचं करता करविता हा सूक्ष्म देह आहे, म्हणून त्याला सुद्धा ही सगळी आयाम जोडलेली आहेत. सूक्ष्म देह, आता त्याची अवस्था आहे स्वप्न. असं आहे की अवस्था 4 आहेत: जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. पहिल्या 3 अवस्था ह्या बुद्धीच्या आहेत. मानवी बुद्धीच्या या 3 अवस्था आहेत: जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. मानवी जीवनामध्ये मानवी बुद्धीला या 3 अवस्थांचा परिपाक किंवा त्याची प्रचिती येते. जागृतीमध्ये येतेच, स्वप्नामध्ये काय घडलं ते सांगता येतं, आणि सुषुप्ती गाढ निद्रा जी आहे की जिथं सगळी इंद्रिय, सगळे विषय लय झालेले असतात, पण झोपेतून उठल्यानंतर वाह काय छान झोप झाली माझी. कुणाची झोप झाली? इंद्रियांची झाली, सूक्ष्म देहाची झाली, स्थूल देहाची झाली, नक्की आपल्याला नाही सांगता येत, पण त्यातला जो आनंद आहे तो घेता येतो. म्हणून या ज्या 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, मानवी बुद्धीच्या आवाक्यात आहेत, म्हणून त्याला या 3 अवस्था मानवी बुद्धीच्या म्हणलेल्या आहे. आणि तुर्य अवस्था जी आहे तर ती मानवी बुद्धीला झेपत नाही. जोपर्यंत मानव हा मी देह आहे, मी बुद्धी आहे, मी अंतःकरण आहे, मी मन आहे असं जोपर्यंत घोकतो तोपर्यंत त्याला तुर्य अवस्थेत जाता येत नाही. म्हणून तुर्य अवस्था जी आहे ती मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे, आणि ती अवस्था ही परब्रह्माची अवस्था असं म्हणलेलं. मध्येच मी हा विषय तुम्हाला सांगितला कारण तो पुन्हा लक्षात नाही राहिला तर. आता आपण पाहत होतो की सूक्ष्म देह जसा स्थूल देह आहे तसा सूक्ष्म देह आहे, ते आपल्याला माहिती आहे, पटलेलं आहे. ते एवढा अभ्यास केल्यानंतर 17 दशक संपत आले आणि 80% दासबोध आपण अभ्यासला, त्याचं चिंतन केलं. त्यावरून आपल्या लक्षात येतं की स्थूल देह आणि सूक्ष्म देह जो आहे, तर ह्याची जी अवस्था आहे, या सूक्ष्म देहाची अवस्था ही स्वप्न आहे. स्थूल देहाची जशी जागृती आहे तशी सूक्ष्म देहाची अवस्था ही स्वप्न आहे. आणि जागृतीमध्ये जे विषय पाहिले, ऐकले, जागृती अवस्थेमध्ये जे जे मी पाहिलं, जे जे मी अनुभवलं, डोळ्यांनी पाहिलं, हाताने अनुभवलं, मनाने अनुभवलं, हे सगळे विषय मी पुन्हा अनुभवतो, पण ते सूक्ष्म देहात, आणि तो सूक्ष्म देह म्हणजे स्वप्नावस्थेत आहे. मी ते अनुभवतो. खरंय का नाही? म्हणजे मी दासबोध चिंतन करण्याची ही प्रक्रिया आहे, जागृती अवस्थेत आहे. तुम्ही ऐकत आहात, आपण झोपतो. मला बऱ्याच वेळा होतं असं की झोप लागली आहे आणि अचानक स्वप्न पडतं, आणि त्या स्वप्नामध्ये तोच मग आजचा दशक कुठला आहे, समास कुठला आहे, त्याचं निरूपण, आणि ते चालू आहे असा भास होतो. ते स्वप्न पडतं. म्हणजे जागृती अवस्थेमध्ये स्थूल देहात जे जे अनुभवलं, जे जे डोळ्यांनी पाहिलं, ज्याची मी प्रचिती घेतली, जे विषय भोगले,
ते सूक्ष्म देहाच्या स्वप्नावस्थेमध्ये मी पुन्हा अनुभवतो. आता तिथं माझ्यासमोर दासबोध नसतो, माझ्यासमोर हा मोबाईल नसतो, माझ्या पाठीमागे समर्थांची प्रतिमा नसते, पण मी ते पुन्हा अनुभवतो. ही स्वप्नावस्था आहे. याचा जो अभिमान आहे तो आहे तेजस. तेजस म्हणजे स्वप्नामध्ये वावरणारा मी. हा अनुभव कोण घेतोय? सूक्ष्मदेह घेतोय, मान्य आहे. पण तिथं कुणीतरी आहे ना की ज्याला जाणीव होतीये की मी हे अनुभवतोय, मी स्वप्न पाहतोय. तेव्हा नाही लक्षात येत, पण झोपेतून उठल्यानंतर आपल्याला वाटतं की काय स्वप्न पडलं, भयानक होतो. मी कोविड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे असं मला स्वप्न पडलं. कारण दिवसभर ते विषय चालू असतात, बातम्या चालू असतात. आज एवढ्या लोकांना लागण झाली, एवढे लोक डिस्चार्ज झाले आणि एवढे लोक निजधामी गेले. कंटिन्यू त्याचं बंबार्डिंग चालू आहे. मग ते जे घोकत असतो, ते पाहत असतो, जे अनुभवत असतो, ते स्वप्नामध्ये जाणवतं, लक्षात येतं. ते स्वप्नामध्ये सगळं अनुभवतो आणि झोपेतून उठल्यानंतर त्याची प्रचिती येते की मी ते सगळं अनुभवलं. मग तो कोण आहे? अनुभवणारा, पाहणारा. सूक्ष्म देहातला तो जो मी असतो त्याला शास्त्रकारांनी नाव दिलंय तेजस. त्याला तेजस असं सुद्धा म्हणलेलं आहे. त्याचं स्थान कुठे? तर त्याचं स्थान आहे कंठ. जसं स्थूल देहाची जागृती अवस्था असते, विश्व हा अभिमान आहे आणि नेत्र हे स्थान आहे, त्याप्रमाणे सूक्ष्म देहाला कंठ हे स्थान आहे. कंठामध्ये हिता नावाची एक नाडी आहे आणि त्या नाडीमध्ये ही स्वप्नावस्था, त्या स्वप्नावस्थेचं स्थान आहे. काही स्थान आहेत. या हिता नाडीमधूनच आपल्याला माहिती आहे की प्राण, उदान नावाचं प्राण काम करतं. ते डोळ्यांची उघडझाप करणं, स्वप्न पाहणं हे उदानाचं एक काम आहे आणि ते हिता नाडीमध्ये त्याचं स्थान आहे. म्हणून या सूक्ष्म देहाचं जे स्थान आहे तर ते आहे कंठ. आणि जर तुम्ही पाहिलं असेल, समजा एखादं स्वप्न भयानक कुणाला पडलेलं असेल आणि तो जर आपल्या समोर माणूस झोपलेला असेल आणि सहज आपलं लक्ष जर त्याच्याकडे गेलं आणि तो जर त्या स्वप्नामध्ये असेल तर त्याचा कंठ जो आहे तर तो खालीवर खालीवर होतो आणि डोळे जे आहेत ना, पापणी लावलेली आहे पण डोळेमध्ये त्याचं बुबुळ जे असतं ते फिरत असतं. आपल्याला मोठी उत्सुकता, म्हणजे आपल्याला मोठं आश्चर्य वाटतं की हा झोपलेला आहे. मी अनुभवलंय हे, म्हणजे मी माझे ते डोळे बुबुळ फिरणे अनुभवलेलं नाहीये, पण असं मी खुर्चीवर बसलेला आहे आणि माझ्या शेजारी कुणी झोपलेलं आहे आणि त्यांना जर ते स्वप्न पडत असेल आणि मी नंतर त्यांना विचारलं की म्हणलं अर्ध्या पाऊण तासापूर्वी मी तुमच्याकडे सहज माझं लक्ष गेलं तर तुमचे डोळे म्हणलं गरगर फिरत होते आणि कंठ तुमचा जो आहे तो खालीवर होत होता. तुम्हाला काही भयानक स्वप्न पडलं का किंवा खूप मोठं आनंदाचं स्वप्न पडलं का? तर त्यांना मी विचारल्यानंतर त्यांनी ते आठवलं आणि त्यांनी मला सांगितलं की अरे हो, पण मी बरीच स्वप्न पडत असतात त्यामुळे मी दुर्लक्ष केलं, पण तुम्ही जे मला सांगितलं. आता ती वेळ काही मॅच होऊ शकत नाही की अर्ध्या तासाखाली पडलं म्हणजे मग त्यांनी ते अनुभवलं का त्याच वेळेस, किती वाजून किती मिनिटांनी. पण एक निश्चित आहे, यावरून एक ठोकताळा पक्का आहे की ह्याचा जे स्थान आहे ते कंठाचं आहे आणि ते तिथं आपल्याला माहिती आहे की त्या कंठाच्या जवळ हिता नाडी आहे आणि तिथं उदान प्राण आहे आणि त्या उदानामुळे डोळ्यांची उघडझाप होणं, बुबुळांची हालचाल होणं आणि त्याच कंठामध्ये ह्या उदानाच्या अधिष्ठानावर स्वप्न पाहणं हे सूक्ष्म देहाचं स्थान आहे. त्यानंतर त्याचा जो भोग आहे, स्थूल देहाचा भोग आपण बघितला, सुखदुःखादी भोग आहे सगळे. मार लागला दुखतं, सूज आली दुखतं, आनंद वाटतो, कुणी आपलं बरं होऊन आलं
कोविड हॉस्पिटलमधून 7व्या दिवशी डिस्चार्ज मिळाला, आपल्याला आनंद वाटतो. हे सगळे सुखदुःख जे प्रसंग आहेत, हे सगळे आपण जे जागृत अवस्थेमध्ये पाहत असतो, अनुभवत असतो, ते सूक्ष्म देहामध्ये जेव्हा अनुभव येतो तेव्हा त्याला म्हणतात प्रविविक्त भोग. प्रविविक्त भोग म्हणजे निवडून वेगळा केलेला. सगळ्याच्या सगळं आपण अनुभवतो का हो? स्वप्नामध्ये जे जागृती अवस्थेमध्ये सगळ्या गोष्टी ज्या पाहत असतो ते सगळ्याच्या सगळं नाही येत स्वप्नामध्ये, काही ठराविक प्रसंग येतात. म्हणून इथं असं म्हणलेलं आहे प्रविविक्त, निवडून वेगळा केलेला, त्याला प्रविविक्त भोग म्हणतात. आणि सूक्ष्म वासनामय की ज्याचे संस्कार झालेले आहेत, असंच फक्त आपल्याला दिसतं त्या स्वप्नावस्थेमध्ये. एक उदाहरण आपण घेऊया. कापुराची डबी आहे. आपण कापूर आणतो, डबी आणतो, आपण वापरतो. सणवार दररोजची आपली आरती, कापूर 2-4 वड्या त्यातल्या वापरत राहतो. एक 6 महिन्यानंतर कापूर संपतो. आपल्याला वाटतं की प्लॅस्टिकची डबी आहे, चांगली आहे, ह्याचं फेकून कशाला द्या. आपण त्याचा वापर करण्यासाठी म्हणून त्याला धुतो, कारण आपल्याला माहिती आहे कापुराचा वास आहे. ते धुतो आणि त्यामध्ये धरून चला की थोडी बडीशेप ठेवली आहे. आणि 2-4 दिवसानंतर आपण ती जेव्हा डबी काढतो आणि झाकण उघडतो आणि बडीशेप खावी वाटते म्हणून बडीशेप खायला जातो, तर आपल्याला त्या बडीशेपला कापुराचा वास येतो. एक स्टीलचा डबा आहे. सकाळी मी फिरून आलो, मोगऱ्याची फुलं ठेवली, माझी पूजा झाली आणि त्यानंतर दुपारच्या वेळी मी त्या डब्यामध्ये खोबऱ्याच्या वड्या केल्या होत्या किंवा काही वस्तू केली होती, ती ठेवली. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तो डबा उघडतो, मला त्या वस्तूला मोगऱ्यांचा सूक्ष्म वास येतो. सज्जनो, कापूर आता नाहीये, मोगरा नाहीये, तरी पण त्या डब्याला कापुराचा वास येणं, मोगऱ्याचा वास येणं, त्याचं अस्तित्व जाणवणं, हा जो संस्कार आहे त्याला समर्थ म्हणतात. तो जो भोग आहे तो आहे प्रविविक्त भोग. तो सूक्ष्म आहे, सूक्ष्म देहात आहे, जाणवतोय की ज्याची स्वप्नावस्था आहे. आणि सगळेच्या सगळे भोग इथं नसतात. सगळीच्या सगळी जी काही जागृत अवस्थेमध्ये आपण अनुभवले सुखदुःखादी भोग, ते सगळे इथं नसतात. इथं काही ठराविक, निवडक, म्हणून त्याला प्रविविक्त भोग असं म्हणलंय. मात्रा कुठली आहे ओंकारामध्ये? अ, उ, म, बिंदू. आता पाहिली आपण अ, पंचभूतांची, जड पंचभूत म्हणजे स्थूळ. अ च्या नंतर म आहे. बरोबर ती दुसरी जी मात्रा आहे मकार, ही या सूक्ष्म देहाला मात्रा कुठली तर मकाराची मात्रा आहे. आणि यालाच पंचीकरणामध्ये जीवनकला असं म्हणलंय. जीवनकला म्हणजे उकार मात्रा. हा 4 गुणांपैकी सूक्ष्म देहाचा गुण जर आपण पाहिला तर तो आहे रजोगुण. आपल्याला माहिती आहे की जेव्हा देह पडतो आणि सूक्ष्म देह या देहातून बाहेर पडतो, आता खाली सगळं स्थूळ राहतं. काल आपण पाहिलं वायू, आप, तेज, आकाश सगळं निघून जातं आणि खाली काय राहतं? अस्थि, मांस, त्वचा, रोम, शिरा, नाडी, ही 5 तत्व पृथ्वीची की जी जड तत्व आहेत ती खाली राहतात पृथ्वीवर आणि ती जाळल्यानंतर राख होऊन पृथ्वीतच मिसळतात किंवा दफन केलं तरी ती कुजून पृथ्वीतच मिसळतात. आता या ठिकाणी हा जो गुण आहे रजोगुण,
हा रजोगुण म्हणजे कायम तो अस्थिर आहे, काही ना काहीतरी. आपल्याला माहिती आहे रजोगुणी माणसं कशी असतात. ज्याचा शुद्ध रजोगुण आहे तो स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झटतो, आणि ज्याचा शबल रजोगुण आहे तो अनेक व्याप करत राहतो. नोकरी करता करता साईड बिझनेस प्लॉटिंगचा करील, किराणा दुकान टाकून देईल, एखादा व्यवसाय करता करता टेलिफोनचा बूथ टाकून देईल, STD PCO, त्याच्या बाजूला झेरॉक्स मशीन टाकून देईल, त्याच्या बाजूला एक प्रिंटर लावील, त्याच्या बाजूला आधार कार्ड काढून द्यायची बोर्ड लावून टाकील, पिको फॉल करील. ही रजोगुणी आणि ही शबल आहे. आता हा जो सूक्ष्म देह आहे हा रजोगुणी आहे. तो जो देह त्यांनी स्थूल देह सोडल्यानंतर तो शांत बसतो का? तो पाहतो नवीन देह कुठे, नवीन देह कुठे, नवीन देह कुठे. हा रजोगुण आहे. म्हणून सूक्ष्म देहाचा गुण कुठला आहे तर तो आहे रजोगुण. याला शक्ती कुठली आहे? याला शक्ती आहे इच्छाशक्ती. खरं तर असं आहे की समर्थांच्या पंचीकरणामध्ये याला द्रव्य शक्ती म्हणलंय. आणि जे मी पंचीकरण म्हणालो, विष्णू नेनेंनी गुजराती ग्रंथाचा अनुवाद केला, त्यामध्ये याला इच्छाशक्ती असं म्हणलंय. सूक्ष्म देहाला, आता हा रजोगुणी जो सूक्ष्म देह आहे त्याला काही वासना आहेत, म्हणून तो स्थूल देह शोधतो. कुठं बीजांकुर झालंय, कुठं फलन झालंय, तो शोधतच असतो ना. आणि ही जी चळवळ करतो तो रजोगुणात्मक स्वभावाची चळवळ, त्याला इच्छा आहे म्हणून तो करतो. म्हणून आपण काय म्हणतो, निर्विषय व्हा, निर्वासन व्हा. म्हणजे आम्हाला कुठली समाधी मिळेल? निर्विकल्प समाधी मिळेल. विचार नको, वृत्तींचे तरंग नको, मग इच्छा राहणार नाही. इच्छा नसली की पुन्हा देह मिळणार नाही. म्हणजेच काय, पुनरपि जननम पुनरपि मरणम, या चक्रातून सुटायचंय. म्हणून हे सगळे निरूपण आहे. इथे शक्ती कुठली आहे? इच्छाशक्ती आहे. मनुष्यांच्या वासनांना ताजेपणा देणारी ही अविद्या असं म्हणलंय. इच्छाशक्तीची व्याख्या काय केली आहे? जीवनाच्या किंवा जीवाच्या वासनांना ताजेपणा देणारी अविद्या. वासना सुप्त आहेत आणि ती त्याला कायम ताजेपणा देते, त्याला प्रेरणा देते. चल पुढे, चल पुढे, कुठेतरी जायचंय, कुठेतरी, इकडे बघ, तिकडे बघ, या योनीत बघ, त्या योनीत बघ. सत्कर्म चांगली असतील मनुष्य योनी मिळेल, कर्म वाईट असतील कुठली तरी योनी मिळेल. पण तो कायम त्या शोधात आहे आणि तो शोध जारी राहिला पाहिजे, तो शोध अव्याहतपणे चालला पाहिजे. म्हणून त्याला ताजतवानं करण्याचं ही काम ही इच्छा क्रिया करत असते. आणि याला जी वाचा जोडली आहे पंचीकरण पुस्तकामध्ये ती आहे पश्यंती. पहिल्या स्थूल देहाला मी तुम्हाला वाचा सांगितली ती आहे वैखरी, कारण हे सगळं स्थूल देहातून बोलणं ऐकणं ह्या सगळ्या गोष्टी वैखरीतून होत आहेत. सूक्ष्म देहाची जी वाचा आहे ती आहे मध्यमा. आपल्याला माहिती आहे की मध्यमा ही या इथे कंठाच्या तिथं, म्हणजे परत आपल्याला ती स्वप्नावस्था, ती डोळ्यांची हालचाल, ती हितानाडी, हे सगळं कंठाच्या जवळ आहे. म्हणून ह्याची जी वाचा आहे, वाणी आहे, ती मध्यम आहे. आणि याचा जो रजोगुणी आहे आपण पाहिलं, उकार ही त्याची मात्रा आहे. प्रविविक्त भोग म्हणजे निवडलेले काही सूक्ष्म संस्कार, विशिष्ट संस्कार, ते भोग आहेत. स्थान हे कंठ आहे. तेजस हे नाव दिलेलं आहे त्याला. स्वप्नामध्ये वावरणारा मी जो आहे, स्वप्न पाहणारा जो मी आहे, तो त्या स्वप्नातला, जागेपणातला मी वेगळा, त्या स्वप्नामधला जो मी आहे, स्वप्न पाहणारा मी, तो तेजस आहे. आणि ह्याची अवस्था जी आहे तर ती स्वप्न अवस्था आहे. आणि वाचा ही मध्यम आहे, कारण ती कंठस्थानी आहे आणि तिथं फक्त नाद आहे. म्हणून
स्वप्न जर भयानक पडलं तर आपण ओरडत उठतो. स्वप्न जर छान असेल तर आपण हसतो आणि हसण्याचा आवाज सुद्धा कंठातूनच येतो. मध्यमा. आता तिसरा जो देह आहे तो आहे कारण देह. आणि कारण देह जो आहे आपण पहिला स्थूल जो पंचमहाभूतात्मक आहे. दुसरा आहे सूक्ष्म देह की जो वायू स्वरूप आहे, जाणीवमय आहे, वासनामय आहे, लिंग देह त्याचंच नाव आहे. तिसरा जो आहे तर तो कारण देह आहे. आता काय या कारण म्हणजे नक्की कारण या शब्दाचा अर्थ काय? असं आहे की अज्ञानाचं नाव हे कारण देह आहे. कारण कारण याच्यामुळेच स्थूळ आणि सूक्ष्म देह यांचं स्वरूप कार्य झालेलं आहे. कारण देह जो आहे सूक्ष्माच्या नंतरचा देह आहे कारण देह. कारण हे आहे अज्ञान आणि याला नाव आहे कारण. कारण याच्यामुळे हे कारण झालेलं आहे स्थूळ आणि सूक्ष्म देहाला, म्हणून याचं नाव कारण देह. स्थूळ आणि सूक्ष्म जाणतो पण मी स्वतःला ओळखत नाही, ते अज्ञान. आता असं आहे की स्थूळ देह समजला, सूक्ष्म देह तोही समजला, पण मग जो कारण देह आहे तो मला जाणताच येत नाही, तो समजत नाही. आणि हे समजत नाही हे जे अज्ञान आहे त्याचं नाव आहे कारण आहे. कारण याच्यामुळे स्थूळ आणि सूक्ष्म देह होतात. म्हणून हे जे कारण आहे या कारणालाच त्याचं नाव आहे कारण देह. तो खरं तर स्वरूप त्याचं अज्ञान आहे, कारण तो ओळखत नाही. पण त्याच्यामुळे स्थूळ आणि सूक्ष्म देह आपल्याला समजतात किंवा घडतात. आता हा झाला देह. याची अवस्था काय? 4 अवस्था आपल्याला माहिती आहे. पहिली आहे जागृती स्थूळ देहाची, दुसरी आहे स्वप्न सूक्ष्म देहाची, कारण देहाची अवस्था आहे सुषुप्ती. आता तुम्ही मी पहा, पॅरलल कंपॅरेटिव्हली तुलना करून पहा. जागृती मधला मी, स्वप्नातला मी वेगळा आहे. जागृतीतला मी स्वप्नात नाहीये. आत्ताचा जो मी बोलतो आहे तो स्वप्नात असेल का? तो वेगळाच आहे मी, तो सूक्ष्म देहातला. कारण देहातला मी सुषुप्तीमध्ये. सुषुप्ती म्हणजे काय? जिचं स्वप्न नाहीये. स्वप्न कुठे? काही सूक्ष्म अवयव आहेत की ज्यांना मी स्वप्नात अनुभवतो. कोविड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, बेडवर पडलेला आहे, म्हणजे तिथं देह आहे पण तो सूक्ष्म देह आहे. कारण देहामध्ये देह नाही, इंद्रिय नाही, वासना नाही. सुषुप्ती म्हणजे अत्यंत गाढ निद्रा. आपण हिंदीमध्ये म्हणतो ना, घोडे बेच के सो रहा था. अत्यंत गाढ निद्रा. त्यालाच अजून मराठीत शब्द आहे साखर झोप लागणे. ही सुषुप्ती म्हणजे जागृतीतले आणि स्वप्नातले व्यवहार ज्या गाढ निद्रेच्या अवस्थेत लव मात्रही अनुभवास येत नाही, ती अवस्था जागृतीमध्ये अनुभवाला येत आहे, दिसतंय डोळ्यांनी. दुसऱ्या देहामध्ये, सूक्ष्म देहामध्ये, स्वप्नामध्ये का होईना पण आपण ते सगळं अनुभवतो. कुणीतरी आलंय, गळा दाबलाय, कुणीतरी आलंय, पेन दिलाय, जे काही सुख दुःखाचे प्रसंग असतील. आपण गाडी खाली आलो तर ऍक्सिडेंट झाला किंवा आपल्याला प्रमोशन मिळालं, काही असेल ते, पण तिथं सुद्धा देह आहे. सूक्ष्म देहात, स्वप्न अवस्थेमध्ये, जागृतीमध्ये तर आहेच आहे, ते दिसतच आहे आपल्याला. स्वप्नामध्ये सुद्धा देह आहे. कारण देहामध्ये देह नाही आहे.
जागृतीतला देह नाही, स्वप्नातला देह नाही. आणि ज्या ठिकाणी कुठलाही व्यवहार होत नाही, त्याचा लव मात्र सुद्धा संबंध नाहीये, ती गाढ निद्रा आहे, जिथं स्वप्न सुद्धा पडत नाही. त्याला असं म्हणलंय, सुखमहम स्वाप्सम न किंचित वेदिशा. तिथं फक्त सुख आहे, सुषुप्तीमध्ये सुख आहे. कशाचं सुख आहे? कारण या सगळ्या चित्तवृत्ती, जागृतीतला देह, स्वप्नावस्थेतला देह म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, हे सगळे लय झालेलं असतं. आणि त्यातला जो अज्ञान आहे, तिथला जो मी आहे, त्याला काहीच ज्ञान नाहीये ना, तो गाढ निद्रेत आहे, अत्यंत गाढ निद्रा. त्या ठिकाणी इंद्रिय, मन, बुद्धी अज्ञानात लय पावलेली असतात. आपल्या लक्षात येईल, स्थूल देहामध्ये ज्ञान आहे, सूक्ष्म देहामध्ये स्वप्नातही ज्ञान आहे, पण कारण देहामध्ये हे सगळं अज्ञानात लय पावत असल्यामुळे तिथं अज्ञान आहे, तिथं ज्ञान नाहीये. म्हणून ह्याची अवस्था काय अवस्था आहे? तिथं तो पाहणारा, अनुभवणारा मी कुणीच नाहीये. जागृती अवस्थेत आहे, स्वप्न अवस्थेत आहे, म्हणजे स्थूल देहात आहे, सूक्ष्म देहात आहे. कारण देहातला मी कुठे आहे? कारण ती जी अवस्था आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्था. सुषुप्ती अवस्था म्हणजे गाढ निद्रा, की जिथं देह, वासना, इंद्रिय सगळ्यांचा लय कुठं झालेला असतो? अज्ञानात झालेला असतो. आणि ते अज्ञान असल्यामुळे त्याचं ज्ञान नाहीये. ही सुषुप्ती अवस्था आहे. आणि याचा अभिमान काय? विश्व हे स्थूल देहाचा अभिमान आहे, मी पाहतो आहे. सूक्ष्म देहाचा अभिमान, तेजस आपण पाहिला, तिथे एक मी आहे. सुषुप्तीचा अभिमान जो आहे, तर तो गाढ झोप. मला गाढ झोप लागली होती, मी गाढ निद्रेत होतो, मला तर काहीच माहित नाही. केव्हा आलात तुम्ही? अरे एवढा वेळ झाला तुम्ही गप्पा मारत बसलाय, मला काही सुद्धा जाणवलं नाही. काय झोप लागली होती हो मला? ही गाढ निद्रा आहे. स्थान, 4 स्थान आपण पाहिली. पहिलं स्थान आपण पाहिलं, स्थूल देहाचं नेत्र आहे, डोळ्याने ते सगळं पाहतं. सूक्ष्म देहाचं कंठ आहे, त्याचंही सगळं विवेचन आपण पाहिलं. कारण देहाचं स्थान आहे हृदय, आणि याला म्हणलंय प्राज्ञाचं स्थान. आपण काय म्हणतो? हृदयस्थ परमेश्वरास मी नमस्कार करतो. हे हृदयाकाश आहे ना, ही सगळी स्फुरण, हे सगळे चित्तवृत्तींचे तरंग हे तिथं तयार होतात, हृदयाकाश. म्हणून ह्याचं जे स्थान आहे ते हृदय आहे. आपण म्हणतो की नाही, अगदी हृदयापासून माझ्या शुभेच्छा, त्यामध्ये कुठली लिप्तता नाहीये, आणि निखळ प्रेम जे असेल. म्हणून याचं जे स्थान आहे, कारण हा देह कारण देह आहे आणि तो परब्रह्माच्या जवळ जवळ आहे. आकाश हे जसं परब्रह्माला, पंचमहाभूतांपैकी आकाश हे भूत परब्रह्माला जवळ जवळ आहे, म्हणून ते तेवढं शुद्ध आहे, तेवढं पवित्र आहे, तेवढं व्यापक आहे. तसा कारण देहाचं स्थान हे हृदयात आहे. जन्म व्हायच्या अगोदर पासून हृदय चालू असतं, आणि मृत्यू आल्यानंतरही काही वेळ हृदय हे चालू असतं.
मृत्यू आल्यानंतर सुद्धा लबडब 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 असं नाही होणार. ते अनुभव घेतला पाहिजे आपण. लब डब लब डब असं असतं ते. ती स्पीड नसते, तो फोर्स नसतो, पण त्याचं चालू असतं लब डब डब. त्या हृदयाकाशातून निघालेल्या शुभेच्छा असतात, म्हणून ते अत्यंत पवित्र असतात. म्हणून ते ठिकाण अत्यंत पवित्र आहे. म्हणून आपण म्हणतो हृदयाच्या स्थित असलेल्या परमेश्वराला माझा नमस्कार. हा कारणदेह आहे. आपल्या लक्षात आलं की त्याचं स्थान जे आहे ते हृदयाकाश आहे. हृदय हे स्थान आहे. आणि त्याचा भोग काय. आता आपण पाहिलं की जागृतीमध्ये सुखदुःखादी भोग आहेत स्थूल देहाला. काही ठराविक भोग आहेत आनंदाचे किंवा दुःखाचे, ते सूक्ष्म देहामध्ये आपण पाहिले. त्याला प्रविविक्त भोग असं म्हणलंय. आणि कारण देहाचा जो भोग आहे तर त्याला म्हणलंय आनंद भोग. गाढ झोपेमध्ये दुसरं काय आहे, आत्यंतिक आनंद. तिथं दुःख नाही आहे, कारण इंद्रिय सगळ्या चित्तवृत्तींचा लय अज्ञानात झालेला आहे. सुषुप्ती आणि परब्रह्माच्या मधली अवस्था. ही अवस्था कुठली आहे. सुषुप्ती आणि परब्रह्माच्या मधली अवस्था आहे. आणि या ठिकाणी आनंद भोग म्हणजे फक्त केवळ आनंद. मी गाढ झोपलो होतो याचा अर्थ मी खूप आनंद घेतलाय. आणि आनंद घेतला की आपण ताजेतवाने होतो. आनंद मिळाला की आपल्याला एनर्जी येते. आणि एखादं तेच जर आपल्याला कुठला अपमान झाला, आपल्याला काही दुःख झालं की आपण अगदी पेंगाळून जातो. 2 दिवस आजारी पडलो की असं वाटतं अरे सत्वहीन झालं, मला काहीतरी टॉनिक द्यावं, मला थोडं जरा सलाईन द्या, म्हणजे जरा ताजतवानं झाल्यासारखं वाटेल, असं आपण डॉक्टरांना म्हणतो का नाही. पण इथं विषय कुठलाच नाहीये. गाढ निद्रा आहे, विषय नाही, खेद नाही, केवळ आनंद, सुषुप्तीचा भोग. म्हणून तो जो आहे तर तो आनंद भोग आहे. आणि आपल्याला माहिती आहे आकार उकार मकार बिंदू हे ओंकारातली, म्हणजेच याचा अर्थ आपल्या लक्षात येईल. आकार हे पंचभूतादी, मकार हे सूक्ष्म देहाला, आणि उकार हे सूक्ष्म देहाला, आणि मकार अ उ म या ज्या 4 मात्रा आहेत, या 4 मात्रातला मकार जो आहे तर ते ही मात्रा आहे. आणि मकार म्हणजे अंतःकरण. अंतःकरण की जिथं आपण पाहिलं अंतःकरण पंचक, अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अंतःकरण अत्यंत निर्भेळ आहे, फक्त ते आठवण देतं. आणि सगळ्यात परिणती कशात होते, अहंकारात होते. आणि तिथं सगळे विषय होतात. विषय खरं तर चित्तापासूनच चालू होतात, बुद्धीपासून चालू होतात. कारण मकार म्हणजे अंतःकरण. अंतःकरण फक्त आठवण देतं, एक स्फुरण देतं, पण त्याला आकार द्यायचं काम हे पुढे चालत राहतं टप्प्याटप्प्यावर. म्हणून त्यात जे विषय जोडले जातात, आकार जोडला जातो, रंग जोडले जातात, हे नंतर नंतर होत आहे. माती आणि एक स्फुरण आहे मठ, घट, हे स्फुरण आहे. त्याला आता पाणी आलं, मग कुंभार आला. माठ करूया का रांजण करूया, का मातीचा तवा करूया, का बोळके करूया. मन संकल्प विकल्प, बुद्धी निर्णय घेते, नाही नाही बाकीचं काही नको, माठ करूया. माठ करून ठेवले पाहिजे, तोंडावर उन्हाळा आलेला आहे.
मग माठ तयार होतो. मग ते लाल माठ करायचा का काळा माठ करायचा, त्याला तुट्टी बसवायची आहे का, हा निर्णय आहे. आणि जर तो होत असताना माती जर भिजलेली नसेल, व्यवस्थित तुडवलेली नसेल, चाक जर व्यवस्थित फिरत नसेल, माठ होत नाही. मग तिथं अहंकार निर्माण होतो, चित्ताचा विक्षेप होतो, क्षोभ होतो. पण हे सगळं व्हायच्या अगोदर काय, ते अंतःकरण आहे, बेस आहे. तिथं कुठलाही क्षोभ नाही, कुठलाही गुण नाही, कुठली मात्रा नाही, कुठलाही देह नाही, काही नाही. ते अंतःकरण आहे. म्हणून या मकाराला अंतःकरण, कारण देहाचं अंतःकरण असंही म्हणतात. याला गुण कुठला आहे, सत्वगुण आहे. आपण पाहिलं जड पंचमहाभूत जी आहेत तर ती तमोगुणी आहेत. जन्म घ्यायचा आहे पुन्हा, जन्म घ्यायचा आहे पुन्हा. रजोगुण आहे, कुठं देह मिळतो, कुठं देह मिळतो. मग स्त्री देह मिळतो का पुरुष देह मिळतो ते नंतर बघूया, आपण पहिला बुकिंग करून टाक, देहामध्ये जाऊन बस. कारण तो जेव्हा अधिष्ठान होतो, प्रविष्ट होतो, मध्ये शिरतो, तेव्हा सेक्स कुठलाच नसतो. स्त्री नाही, पुरुष नाही, काहीच माहित नाही, पण तो काबीज करतो, तो रजोगुण आहे. आता हा अत्यंत शुद्ध आहे, अत्यंत निर्भेळ आहे, कुठलेही विकार नाही, म्हणून तो सत्वगुण आहे. आणि या ठिकाणी शक्ती कुठली आहे, तर ती आहे द्रव्य. द्रव्य म्हणजे काय, रुपये पैसे अडका नाणे नाही. हे द्रव्य कुठलं आहे, कशाच्या बळावर हे, तर हे आहे दृश्य पदार्थातील सुप्त शक्ती. ती सुप्त आहे. जशी स्थूल देहात क्रिया आहे कर्म करण्याची, सूक्ष्म देहामध्ये ती इच्छा आहे, मला पुन्हा जन्म घ्यायचा आहे, पुन्हा भोगायचं आहे, पुन्हा माझं राहिलेलं आहे, माझं वासना राहिल्यात, माझ्या कामना राहिल्यात, मला हे करायचंय, मला ते करायचंय, ती इच्छाशक्ती आहे. आणि द्रव्य ह्याला त्याच्यासाठी नाव दिलंय की द्रव्य हे प्रकटपणे कुणी ठेवत नाही. आपण ठेवतो का, कपाटात ठेवतो, कपाटातल्या लॉकरमध्ये ठेवतो, अजून भारी असेल तर बँकेतल्या लॉकरमध्ये ठेवतो, अजून भारी असेल तर पुरून ठेवलेलं द्रव्य आपल्याला भेटतं का नाही, ते सुप्त असतं, ते झाकून ठेवलेलं असतं. म्हणून इथली जी शक्ती आहे तर ती आहे द्रव्य. आणि इथली वाचा कुठली आहे, वाणी कुठली आहे, तर ती आहे सुप्त विचारांची पश्यंती. ती फक्त पाहते, काम नाही, बोलणे नाही, नाद नाही, फक्त पाहणे, इकडे तिकडे इकडे तिकडे पाहणे, खालीवर पाहणे. हा आहे कारण देह. आणि पुढचा जो चौथा देह आहे महाकारण देह, तो हा चौथा देह आपण पाहिले स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. महाकारण देह जो आहे हा देहादिक प्रपंचाची पूर्ण निवृत्ती करणारा, म्हणून महाकारण देह हे परब्रह्म स्वरूप आहे. कारण तिथे गेल्यानंतर पुन्हा जन्म नाहीये. म्हणून देहादिक प्रपंच, कुठलाही देह, सूक्ष्म कारण, या तिन्ही देहांचे निवृत्ती, पूर्ण निवृत्ती, म्हणून तो महाकारण देह आहे. आणि याचं रूप काय, ह्याचं रूप आहे ज्ञान. माझं स्वरूप, माझं आत्मज्ञान, स्वस्वरूपाचं भान. मी कोण आहे, माझं स्वरूप काय नक्की, मी परब्रह्म स्वरूप आहे, मी ते आत्मतत्व आहे. विनाकारण आतापर्यंत लगडून बसलो, लिकटून बसलो, लिप्त होऊन बसलो, आसक्त होऊन बसलो. मी यांना माझं 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 म्हणत होतो, हे कुणीही माझं नाहीये.
पर त्यांचा सुद्धा मी नाहीये ना. मला वाटतं हे माझे आहेत, हे घर माझे आहे, ही दारं माझी आहेत, हे कान माझे, हे माझे डोळे. डोळ्याला वाटतं का हो मी त्यांचा आहे? काही तासात डोळे काढले जातात आणि दुसऱ्या देहाला बसवले जातात. ते तिथेही चांगलं काम करतात. ते म्हणतं का नाही नाही, मी एवढी वर्षे त्यांच्या सोबत राहिलो, आता मी त्यांच्या सोबतच जाणार आहे, मी त्यांच्या सोबत चितेवर जाणार आहे, मी नाही इथून निघणार. नाही होऊ शकत. जे हृदय आहे ते हृदय काढलं जातं आणि ग्रीन कॉरिडॉरवर, आपल्याला माहिती आहे ग्रीन कॉरिडॉर, सगळे रस्ते निर्मनुष्य केले जातात. हृदय काढलंय, त्या शीतपेटीमध्ये ठेवलंय आणि ती पेटी घेऊन ती ॲम्ब्युलन्स निघते, 100-125च्या स्पीडने विमानतळाकडे जाते. विमानतळामध्ये ते ठेवल्या जातं. विमान काही मिनिटांमध्ये टेक ऑफ करतं, दुसरीकडे जातं, लँड होतं. पटकन तो अवयव काढला जातो. तिकडे ऑपरेशन सगळं चिरफाड करून ठेवलेलं असतं. तिथं नेऊन ह्या हृदयाला बसवलं जातं. ते हृदय पुन्हा तिथं लबडब 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 तिथेही चालू करतं. ते म्हणतं का मी ज्या देहामध्ये राहिलो, विजय नावाच्या देहात मी एवढी वर्षे राहिलो, आता मी तो देह नाही सोडणार. अहो, ज्यांना माझं माझं मी म्हणलं ते माझे नाहीयेत हे जाणवलं, आणि ज्यांना मी माझं म्हणत होतो तेही मला माझं म्हणत नाहीयेत. ही खासियत आहे. हे ज्ञान होणं म्हणजे महाकारण देह आहे. नावाला देह आहे, तिथं देह असा नाहीये. महाकार देहाचे 4 अवस्था म्हणून महाकारण देह. याचं रूप आहे ज्ञान. कारण ते मला आता प्रचितीला आलंय, मला समजलंय माझं स्वरूप काय, मी म्हणजे नक्की कोण आहे, याची अवस्था कुठली आहे. असं आहे की 4 अवस्था आपण पाहिल्या. स्थूल देहाला जागृती, सूक्ष्म देहाला स्वप्न, कारण देहाला सुषुप्ती, गाढ निद्रा, आणि इथली जी अवस्था आहे ती आहे तुरीय अवस्था. आपण पाहतो तुरीय अवस्थेमध्ये भूक लागत नाही, तहान लागत नाही. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आपण पाहिलं 4 दिवसाखाली. 3 दिवस लोक त्यांना भेटायला येत होते. कुणी विचारत नव्हतं. कालीमातेलाच प्रश्न पडला आणि तिने चांभाराला मोठ्या खणांचा 4-5 खणांचा डबा करून पाठवला की हे त्याला जेवू घाल नेऊ. आमचे परमपूजनीय आप्पा, अहो कितीतरी संत महात्मे आहेत की त्यांनी हळूहळू हळूहळू आपल्या देहबोध कमी केला आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने ते या कारण देहापर्यंत पोचले. कारण देहातून ते महाकारण देहात पोचले. म्हणून ही अवस्था कुठली आहे? तुरीय अवस्था आहे. देह आहे पण अवस्था तुरीय आहे. आता इथं जागृती नाही, स्वप्न नाही, सुषुप्ती नाही, त्याला म्हणतात तुरीय अवस्था. आणि ही आहे, हे नाव जे आहे हे शुद्ध आत्म्याचं नाव आहे. ही अवस्था किंवा त्याचं जे नाव आहे, कारण आता इथं काय देहच नाही, त्यामुळे आणि हे प्युअर अत्यंत शुद्ध सत्व जाणीव परब्रह्म स्वरूप ते ज्ञान आहे. आणि त्याचं नाव जे आहे तर ते तुरीय अवस्था आहे. पण मी तुम्हाला जसं म्हणालो की पहिल्या 3 अवस्था ह्या मानवी बुद्धीच्या आहेत. जागृती दिसते, स्वप्नामध्ये जाग झाल्यानंतर लक्षात येतं की मला स्वप्न पडलं. सुषुप्ती, गाढ निद्रेतून जागा झाल्यानंतर काय झोप लागली होती. इथपर्यंत मानवी बुद्धी चालते. महाकारण देहात मानवी बुद्धी चालते का? तुर्यावस्थाची प्रचिती मानवी देहात घेता येईल का? नाही घेता येईल. म्हणून तुर्यावस्था ही परब्रह्म स्वरूपाची अवस्था आहे, ज्ञानाची अवस्था आहे. पण त्याचबरोबर तुर्यावस्था ही या 3 अवस्थेंना पाहते.
लक्षात घ्या, तुरी अवस्था जी आहे ती जागृतीला पाहते, सुषुप्तीला पाहते, स्वप्नाला पाहते. अनुभव घेतलेला आहे म्हणून ती तिथपर्यंत गेली आहे. आपण ज्या रस्त्यावरून आलो, ज्या 10 पायऱ्या चढून वर आलो, वरून आपल्याला 10 पायऱ्या दिसतात का नाही खालच्या? तशी तुरी अवस्था या तिघींना पाहू शकते, म्हणून ती त्या अवस्थेला पोचली आहे. अभिमान कुठला आहे? आपण पाहिलं, स्थूल देहाचा अभिमान हा विश्व आहे, सगळं दृश्य विश्व आहे. सूक्ष्म देहाचा अभिमान तेजस आहे, मी आहे सूक्ष्म देहात. कारण देहाचा अभिमान गाढ झोप आहे, तिथं कोणीच नसतो, अज्ञान आहे. या ठिकाणी तुरीय अवस्थेमध्ये जो अभिमान आहे त्याला नाव आहे प्रतिगात्मा किंवा प्रत्यगात्मा. काय वैशिष्ट्य आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की तुरीय अवस्था ही साक्षी रूपाने पाहू शकते. संत महात्मे आमचे समर्थ माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, नामदेव महाराज, गोंदवलेकर महाराज, ही सगळी जी संत महात्मे आहेत, सोहम साधनेतले अधिकारी ज्ञानी पुरुष, हे सगळे तुरीय अवस्थेला जातात आणि तुरीय अवस्थेत ते स्वतः पाहत नसतात, ते बाजूला जातात आणि साक्षी भावनेनं पाहतात. म्हणजे त्यात ते लिप्त होत नाहीत, त्या अभिमानात लिप्त होत नाहीत. उदाहरण धरून चला, स्पेन मध्ये मागच्या महिन्यात प्रेतांचा खच पडला. आज 40-45 हजार पेक्षा दररोज जास्त लोकांना, अमेरिकेतल्या, कॅनडामध्ये जास्तीत जास्त लोकांना कोरोनाची लागण होतीये. आपण त्या बातम्या पाहतो, आपल्याला दुःख आहे का सुख आहे? एका दृष्टीनं ही तुरीय अवस्था आहे. तुरीय अवस्था या दृष्टीनं, म्हणजे आपण लगेचच तुरीय अवस्थेला गेलो असा ग्रह करून घेऊ नका. आपण साक्षी भावनेनं पाहतो, त्याचं दुःखही नाहीये आणि त्याचा आनंदही नाहीये. अशी हा अभिमान जो आहे तर तो असा आहे, मी दृष्टा आहे, मी साक्षी आहे. कारण जेव्हा तो पुन्हा देहबोधावर येतो असा संत, असा साधू, तेव्हा तो सगळ्यांना समजावून सांगतो. म्हणून तर तो अधिकारी आहे, म्हणून तर तो ज्ञानी आहे, आणि म्हणून तर त्याच्या सांगण्याला वजन आहे. लोकांना ते पटतं, लोकांना कळतं, लोक त्याचे फॉलोअर्स होतात, लोक त्याचं अनुकरण करतात. तो तुर्यावस्थेतून खाली येतो. तुर्यावस्थेमध्ये तो फक्त साक्षी आहे, द्रष्टा आहे. त्या ज्ञानाचा तो द्रष्टा आहे. मी परब्रह्म स्वरूप आहे आणि हे सगळं पाहतो आहे असा. आता त्याचं स्थान कुठलं आहे? ह्याचं जे स्थान आहे ते आहे टाळू, मूर्धन. आपल्याला माहिती आहे की त्या टाळूलाच ब्रह्मरंध्र असं म्हणलेलं आहे. समर्थांनी पहिला दशक, दुसरा समास, तिसरा समास, शारदा स्तवन, तिला म्हणले 17वी जीवन कळा. आणि ती कुठे आहे? ती आहे त्या टाळूमध्ये, त्या ब्रह्मरंध्रामध्ये. एक तिथून स्त्राव असा ती पाझरत असते आणि गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने तो स्त्राव सगळ्या शरीरामध्ये व्यापून आहे. त्यालाच आपण चैतन्य म्हणतो, त्यालाच आपण जीव म्हणतो, त्यालाच आपण आत्मतत्व म्हणतो, त्यालाच आपण महाकारण देह असं म्हणतो. तो कुठे आहे? त्याचं स्थान काय? तर ते आहे मूर्धन, म्हणजे टाळू. आणि तुम्ही शरीराच्या दृष्टीनं जर पाहिलं, मानवी देहाच्या दृष्टीनं जर पाहिलं, तर टाळू ही या देहामध्ये सर्वात श्रेष्ठ स्थान असलेलं ठिकाण आहे. त्याच्यावर काहीच नाही. स्कल आहे, त्याला झाकून ठेवलेलं.
कवटी आपली, आणि त्या कवटीच्या तिथं ते चिकटलेलं आहे. आता याचा भोग कुठला आहे? आपण पाहिला स्थूल देहामध्ये जो भोग आहे तो आहे सुख दुःख आदी स्थूल भोग. सूक्ष्म देहामध्ये आपण पाहिलं की काही निवडक संस्कार सुख दुःखाचे ते स्वप्नामध्ये येतात. आनंद भोग कारण देहामध्ये निर्विषय सुख आहे, आणि इथं महाकारण देहामध्ये अत्यंत विशेष आनंद आहे. आता मी पुन्हा त्या जन्मात आणि मृत्यूच्या चक्रात जाणार नाही, ही प्रचिती आहे तिथं. कारण मी त्या परब्रह्म स्वरूपाला जाणलेलं आहे, त्याच्याशी मी तदाकार झालेलो आहे, त्याची मी अनुभूती घेतलेली आहे तुरी अवस्थेत महाकारण देहात. म्हणून जन्म मरणादी दुःखे निवृत्त झाली याचा विशेष आनंद आहे. म्हणून या भोगाला नाव आहे आनंदावभास भोग. आनंदावभास भोग हे या भोगाचं नाव आहे. आता ह्याची मात्रा कुठली आहे आपल्याला माहिती आहे. उ म आपण पाहिलं स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. महाकारण देहाला ईश्वर ही मात्रा आहे. तो जो बिंदू आहे ती मात्रा आहे, अर्धमात्रा ज्याला आपण म्हणतो. आणि ते पूर्ण ज्ञान स्वरूप आत्मा आहे, पूर्ण ज्ञान स्वरूप. ती जरी अर्धमात्रा असली तरी पण त्याचा आकार कसा आहे? चंद्राच्या कोरीसारखा आहे, सगळं सामावून घेतलेलं आहे. गुण, याचा गुण कुठला आहे आपल्याला माहिती आहे. तमोगुण स्थूल देहामध्ये आपण पाहिला, पंचभूतात्मक देह. रजोगुण, मला जन्म घ्यायचा आहे, मला देह सापडायचा आहे म्हणून ती चळवळ चालवतो. तो सूक्ष्म देह, लिंग देह, वासनारूप जाणीवमय देह, त्याचा गुण आहे रजोगुण. आणि कारण देह जो अज्ञान आहे, जिथं चित्तवृत्ती इंद्रिय सगळ्यांचा लय झालेला आहे, त्या ठिकाणी तो सत्वगुण आहे. पण आपल्याला माहिती आहे की सत्वगुण हे दोन आहेत, शबल सत्व आणि शुद्ध सत्व. सत्वगुणालाच शबल नाही म्हणता येणार, पण सत्वगुणाच्या नंतर अत्यंत शुद्ध रूप जे आहे ते आहे महाकारण देह. असं आहे, विनोबाजी असं म्हणतात की समर्थांचं वाङ्मय म्हणजे सोन्याची खाण आहे. किती सोनं मिळेल? टनानी सोनं मिळेल. त्याच्यासाठी लाखो टन माती काढली पाहिजे, प्रोसेस आहे, त्याला प्रक्रिया केली पाहिजे. पण विनोबाजी म्हणतात मनाचे श्लोक म्हणजे सोन्याची लगड आहे आणि ती तिजोरीत ठेवलेली आहे. खाणीमध्ये अशुद्ध धातू पण आहे, शोधावा लागेल. पण हे प्युअरेस्ट प्युअर. तुम्ही सोनं घेता, तुम्ही जर बिस्किटाचा तुकडा घेतला तर बिस्किटाचा तुकडा घेतला तर आज जो भाव आहे तो भाव तुम्हाला मिळतो. पण तुम्ही दागिन्याचं सोनं केलेलं असेल तर तो भाव नाही मिळत. महाकारण देह ही लगड आहे सोन्याची. महाकारण देह हा सोन्याच्या बिस्किटाचा तुकडा आहे, प्युअरेस्ट प्युअर. इथं शुद्ध सत्व जाणीव आहे. रजोगुण आणि तमोगुण याचा बिलकुल संबंध नाहीये. केवळ सत्वगुण आहे. केवळ सत्वगुण नव्हे तर सत्वगुणातला शुद्ध सत्वगुण आहे, प्युअरेस्ट प्युअर. इथं शक्ती कुठली आहे आपण पाहिलं. स्थूल देहामध्ये क्रियाशक्ती आहे, कर्म आहे. सूक्ष्म देहामध्ये इच्छाशक्ती आहे, सुप्त इच्छा आहे. कारण देहामध्ये दृश्य पदार्थातील सुप्त शक्ती ही द्रव्य शक्ती आहे. आणि महाकारण देहामध्ये मी आत्मस्वरूप आहे, त्याचं सामर्थ्य ही शक्ती आहे. आत्मस्वरूपाची ती जी प्रचिती घेतलेली आहे त्याचं सामर्थ्य तिथं येत आहे. आणि त्या सामर्थ्यातून देह जरी सोडलेला असला तरी पण ते सामर्थ्याची स्पंदनं त्या समाधी भोवती फिरत राहतात.
म्हणून आम्ही गोंदवल्याला गेलो की आमचं देहभान विसरतं. आम्ही सज्जनगडला गेलो की आमचं देहभान विसरतं. समाधीच्या समोर बसलं, काहीच लक्षात राहत नाही. स्थूल देह जातो, सूक्ष्म देह जातो, कारण देह सुद्धा काही क्षणासाठी जातो. आणि काही क्षणही म्हणता येणार नाही, काही निमिष आपण या सगळ्याहून परे जातो. आणि समर्थ आपल्या जवळ असतात, समर्थांच्या मांडीवर आपण असतो. ती सामर्थ्याची, समर्थांची स्पंदन जी जाणवतात, ती शक्ती म्हणजे महाकारण देहाची शक्ती आहे. आणि तिथं वाणी कुठली आहे, तर तिथं वाणी आहे परावाणी. केवळ स्फुरण, अहम ब्रह्मास्मि तत्वमसि अयनात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म. केवळ स्फुरण, ते तत्व आणि मी एकच आहोत. मी वेगळा नाहीये, मी नाहीये. समर्थांच्या समाधी समोर बसल्यानंतर शिवथर घडीमध्ये समर्थ सांगतायत, कल्याण स्वामी लिहून घेतायत दासबोध. त्या तिथं बसल्यानंतर डोळे मिटून एकांतात, नीरव शांततेत तिथं आपण असतो का? तिथं केवळ समर्थ असतात. कुठलाही विकार नाही, कुठलीही वृत्ती नाही, कुठलाही देह नाही, कुठलीही शक्ती नाही, कुठलाही भोग नाही, कुठलंही स्थान नाही, कुठलीही मात्रा नाही, कुठलीही वाणी नाही, कुठलंही स्पंदन नाही. फक्त अहम ब्रह्मास्मि. तुमच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. उद्या दुपारी असाच अभ्यास पुढे चालू ठेवण्यासाठी 2 वाजता भेटूया. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.